नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। इथे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर टक्स ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच ब्लाउजची मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपण ब्लाउजची माप घ्यायची आहेत। ब्लाउजची माप घेऊन नंतर आपण कपड्यावर त्याची एकदम परफेक्ट अशी कटिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। तर इथे बघा, माझ्याकडे मापाला ब्लाउज पण आहे आणि मी कस्टमरचं अंगावरून पण माप घेतलं होतं। तर कारण हा ब्लाउज त्यांना जरा बरोबर येत नव्हता, त्याच्यामुळे मी त्यांना त्यांचं बॉडी मेजरमेंट घेतलं होतं। ते इथे बघा, मी अशा प्रकारे लिहून घेत असते, म्हणजे ज्या कस्टमरचं ब्लाउज आहे त्याचं नाव, पूर्ण जे काही मेजरमेंट असेल ते, किती साड्या दिल्यात, किती ब्लाउज आहेत आणि कुठल्या ब्लाउजला डिझाईन करायची किंवा कुठला ब्लाउज सिंपल शिवायचा आहे, असं मी अशा प्रकारे पूर्ण लिहून घेत असते। तर त्यांचे 4 साड्या आणि 4 ब्लाउज आहेत। तर त्यातले 2 चॉकलेटी आणि निळा आहे, त्याला शोल्डरला फुगा करायचा, म्हणजे आपल्या शोल्डरला पफ असतो ना, शोल्डरला पफ असतो तसा छोटासा पफ करायचा आहे। आणि नेव्ही ब्ल्यू आणि ग्रे, नेव्ही ब्ल्यू जो आहे म्हणजे हा मी जो आता कटिंगला घेतलेला आहे तो आपला सिंपल शिवायचा आहे आणि दुसरा एक ग्रे कलरचा आहे तो बोटनेक शिवायचा आहे। तर मी आता सध्या तुम्हाला सिंपल ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे आणि पुढचे व्हिडिओ येतील तर तुम्हाला बोटनेकची पण मी डिझाईन तुमच्यासोबत शेअर करेन। आणि बाकीचे हे 2 सेमच आहेत, त्याच्यामुळे बाकीचे नाही तुमच्यासोबत शेअर करेन, कारण सेमच आहेत। फक्त हा जो बोटनेक आहे त्याचं मी तुमच्यासोबत शेअर करेन। आणि जो पफ स्लीव्ज आहेत त्याचे ऑलरेडी व्हिडिओ 1-2 आहेत आपल्या चॅनलवर, जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा। तर चला आता आपण सुरू करूया। तर सगळ्यात अगोदर ब्लाउजून माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात अगोदर बघा, इथं आपल्याला ब्लाउज जो आहे तो असा शोल्डरची शिलाई जी आहे ती अशी सरळ करायची आणि असा सरळ आपल्याला असा ब्लाउज ठेवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला सगळ्यात अगोदर ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। तर हा जो मापाचा ब्लाउज आहे तो त्यांना परफेक्ट नाही आलेला, पण मी नुसतं तुम्हाला सांगते की कशा प्रकारे ते आपण माप घ्यायचे आहेत ते, कारण मी ऑलरेडी बॉडीवरून सगळी मेजरमेंट त्यांचं घेतलेलं आहे। इथे बघा, शोल्डरची शिलाई सरळ ठेवून अशा प्रकारे आपल्याला थोडंसं खेचून माप घ्यायचं आहे। तर यांची उंची येते 14.25 इंच, 14 इंच एवढी उंची येते, जास्त पण खेचायचं नाही। इथे बघा, अशा प्रकारे 14 इंच ब्लाउजची उंची आहे। आणि लगेच आपल्याला इथला पाठीमागची जी गळ्याची पट्टी आहे ती पण मोजून घ्यायची आहे, किती आहे ते। तर इथे बघा, पाठीमागच्या गळ्याची पट्टी आहे त्यांची 3.5 इंच आणि कमरेचं माप पण आपल्याला लगेच घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सरळ ठेवायचा, कमरेचा भाग आहे अशा प्रकारे सरळ ठेवायचा आणि ही जी आपली लुकाची पट्टी असते ना ती सोडून द्यायची आणि इथून हुकाच्या पट्टीपर्यंत आपल्याला समजून घ्यायचं। तर कमर आहे आपली 30 इंच, ओके। आणि आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे। तर छातीचं माप घेताना नेहमी आपल्या हुकाच्या साईडने घ्यायचं, म्हणजे जिकडच्या साईडला आपले हुक लावलेले असतात ना त्या साईडला इथं आपल्याला माप घ्यायचं असतं छातीचं। तर इथे बघा, तर इथं आपलं माप येत आहे 9.5 इंच, म्हणजे 9.5 म्हणजे 38 साईजचा हा आपला ब्लाउज होईल। 38 साईजचा आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहोत, कारण हा 4 टक्स ब्लाउज आहे। आणि आता बाहीचं माप घेऊया। आता इथं याच्यात बाही 10 इंचाची येते, पण कस्टमरने थोडीशी कमी करायला सांगितली, तर त्यांचं जी बॉडीवरून मी मेजरमेंट घेतलं होतं त्यात त्यांनी बाही इथे बघा 9 इंचाची सांगितलेली आहे घ्यायला। आता जो मापाचा आहे त्याची 10 इंच आहे, पण त्यांनी हात तिथं 9 इंचाची करायला सांगितलेली आहे। आपण जेवढं सांगितलं तेवढीच घेणार आहोत आणि बाकी दंड घेत। आणि बाहीसाठी आपल्याला ते 4 माप लागतात पूर्ण टोटल। एक तर सगळ्यात अगोदर म्हणजे बाहीची उंची, जो दंड घेर असेल तो, आणि इथला पण आपल्याला जो बायसेप राऊंड असतो तो पण घ्यायचा। म्हणजे काय होतं ना, इथं बाही बऱ्याच जणींना लूज पडते, परफेक्ट अशी बाही येत नाही, त्याच्यामुळे हे माप पण घेणं गरजेचं असतं, तरच आपल्या बाहीची फिटिंग आहे ती परफेक्ट बसते। आणि 4 नंबरचं म्हणजे हा मुंडा राऊंड, तर हा मुंडा राऊंड पण घेणं तेवढंच गरजेचं आहे। नाही घेतलं तर ब्लाउज आपल्याला टाईट होतो किंवा लूज होतो, अशा प्रकारे बरेच प्रॉब्लेम येतात। तर इथे बघा, यांचा मुंडा राऊंड आहे 8.5 इंच। तर ही 4 माप आपल्याला बाहीसाठी लागतात। आणि शोल्डर पट्टी किती आहे ते पण आपल्याला मोजायचं असतं, म्हणजे त्याच्यात आपण 1.25 इंच ऍड करून शोल्डरचं माप घेत असतो। तर इथे बघा, शोल्डर पट्टी जी आहे ती 2.25 इंच आहे, म्हणजे शोल्डर पट्टी आपल्याला किती घ्यायला लागेल, 3 इंच।
आणि हा जो ब्लाऊज आहे तो डीप नेक ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता 14 इंच उंची, त्यातली फक्त 3.5 इंच पट्टी आहे, म्हणजे जवळजवळ आपला 10.5 इंच आपल्याला डीप नेक आहे. ओके, तर चला आता आपण याची कटिंग करूया. तर इथे बघा, हा ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आता 3/4 स्लीव्ज आहेत, म्हणून इथं मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात अगोदर इथं आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची उंची टाकायची. तर ब्लाऊजची उंची आहे 14, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं 15 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 ठिकाणी मार्किंग करायचं, म्हणजे आपली लाईन जी आहे ती सरळ येते. ओके, इथे बघा आता लाईन आखून झाली. आता इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं. तर आता शोल्डरचं माप किती टाकायचं, तर आपला पाठीमागचा गळा किती आहे, 10.5 इंच डीप नेक आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला 5.25 इंच आपल्याला पाठीमागच्या गळ्यासाठी माप टाकायचं आहे. तर इथे बघा, आपण अशा प्रकारे 5.25 इंच इथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे. आणि 2.25 इंच आपलं शोल्डर पट्टी जी आहे ती तयार होती. आता तयार शोल्डर पट्टीमध्ये आपल्याला 1.25 इंच ऍड करायचं. तर 1.25 इंच कशासाठी, इकडं गळ्याच्या साईडला आपण पायपिंग किंवा पलटी करण्यासाठी आपल्या इथं 1.25 इंच दाबलं जातं, आणि अर्धा इंच इथं आपल्याला बाही जोडण्यासाठी लागतं. त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर पट्टी जेवढी रेडी असेल त्याच्यात 1.25 इंच ऍड करायचं, आणि जे येईल ते आपल्याला इथं मार्किंग करायचं असतं. तर आपली शोल्डर पट्टी तयार होती 2.25 इंच, त्याच्यात 1.25 इंच ऍड केलं तर आपलं आलं 3 इंच. तर इथे बघा, असं मी 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता मुंडा किती टाकायचा, तर इथे बघा, आता आपला ब्लाऊज आहे 38 साईजचा. तर 38 साईजसाठी आपण सगळ्यात अगोदर 6 इंचावर एक मार्किंग करून घेऊया, कारण आपल्याला मुंडा राऊंड मोजूनच मग हे फिक्स ठरवायचं की किती घ्यायचं. तर नॉर्मली आपल्याला 38 साईजमध्ये 6.25 इंचापर्यंत परफेक्ट येतं, तरी पण आपल्याला चेक करायचं असतं. आता इथे बघा, इथं आपण 5.25 घेतले, तर इथं पण आपलं 5.25च असलं पाहिजे, जास्त नाही होऊन द्यायचं, नाही तर कधी कधी पुढच्या साईडला गेलं तरी पण आपला ब्लाऊज बिघडतो. इथे बघा, सरळ लाईन आखून घेतली मी. आता इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीचं माप आहे आपलं 9.5 इंच. 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच. तर इथं बरोबर आपल्याला 9.5 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं, आणि साईडला 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. तर मी इथं प्रत्येक ब्लाऊजला 2च इंच घेते, तर इथे पण मी 2 इंचच घेतलेला आहे. ओके, तर इथे बघा, आता इथं अर्धा इंच बाहेर जायचं आणि असं क्रॉस लाईन आखून घ्यायची. इथे बघा, अशा प्रकारे. आणि आता इथून इथून आपल्याला 1.25 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. आणि इथं जर तुम्हाला एखाद्या कस्टमरला म्हणजे इथं चुन्या वगैरे पडत असतील, तर तुम्ही इथं 1 इंचावरच मार्किंग करू शकता. इथे बघा, अशा प्रकारे मी 1.25 इंच मार्किंग करून घेतलं, आणि इथं तुम्ही मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता मुंड्याचा आकार देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचंय की आपला इथं अर्धा इंच आता आपल्याला इथं बाही जोडण्यासाठी जाणार आहे. तर हे सोडून आपल्याला मुंडा राऊंड मोजून घ्यायचा. आपला मुंडा राऊंड किती होता, 8.5 इंच. ते चेक करायचं की आपला बरोबर किती येतोय ते. तर इथे बघा, आपला 9 इंच येत आहे, म्हणजे आपला मुंडा राऊंड थोडस जास्त होतंय. तर आपण थोडस अशा प्रकारे मुंड्याला आकार देऊया. तर इथे बघा, 8.5 इंच आपल्याला इथे येत आहे. तर 1/2 इंच जास्त आहे, पण ते आपलं ऍडजस्ट होऊन जाईल, जास्त काही नाही. आणि जर परफेक्टच घ्यायचं असेल तर तुम्ही इथं थोडीशी लाईन वरती आखायची अशी, आणि मग इथून मुंड्याचा आकार द्यायचा. इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊया आपण, आणि आता चेक करूया की बरोबर आहे का. इथे बघू शकता, बरोबर 8.5 इंच इथं आलेला आहे, आणि एवढा अर्धा इंच जे आहे ते आपल्या इथं शिलाई जाणार आहे. म्हणजे हा जो आपला वरचा मुंडा आहे तो परफेक्ट आहे. ओके, हा जो आहे तो आपला परफेक्ट आहे, खालचा नाही. ओके, आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप जेवढं तुमची कमर असेल त्याचा चौथा भाग, कमर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच, आणि अर्धा 1 इंच आपल्याला पाठीमागच्या डॉटसाठी, तर 8.5 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं, आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन.
आता अजून एक महत्त्वाची टिप सांगते मी तुम्हाला. आता यांच्यात किती 30 आणि 38 8 इंचाचा गॅप आहे, म्हणजे कमर आणि छातीमध्ये, म्हणून आपल्याला इथं टक्स देणं गरजेचं आहे. पण बऱ्याच कस्टमर असे असतात की त्यांच्या छातीत आणि कमरेत एखादा इंचाचाच गॅप येतो. म्हणजे समजा इथं आपलं 9.5चं माप आलंय तर इथं 8.5चं किंवा 9चं असं बरोबर 9 इंचाचं असायचं. त्यावेळेस तुम्ही पाठीमागं डॉट नाही घेतला तरीही चालतो. अगदी परफेक्ट अशी फिटिंग बसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोल्डर अजिबात उतरत नाही पाठीमागं डॉट नाही घेतला तर अशा वेळेस. म्हणजे ज्यांचं कमरेचं आणि छातीचं माप याच्यात जास्त फरक नसला तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. अजिबात शोल्डर उतरत नाही. तर आता यांच्यात गॅप आहे जास्त, म्हणून मी इथं पाठीमागे 1 इंच डॉटसाठी घेतलेला आहे. इथे बघा आता फिटिंगची लाईन वगैरे आखून झाली. आता पाठीमागचा गळा आपला, तर पाठीमाग आहे 3.5 इंच त्यांचा तयार पट्टी होती. त्याच्यात आपल्याला पाऊण इंच ऍड करायचं. ते इथं आलं 4.25 इंच. तर 4.25 इंच मार्किंग केलं आणि अशी सरळ लाईन आखून घ्यायची. आता गळ्याची रुंदी इथं मी ठेवणार आहे खालच्या साईडला 2.25 इंच. तुम्हाला जास्त ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 3 इंच पण ठेवू शकता. तर इथे बघा आता आपल्याला इथं सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे. आणि इथं राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. इथे बघा असा गोलगळा आपला तयार करून झालेला आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा पुढचा वरचा मुंडा आपला बरोबर होता, तोच मुंडा मी कट केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, इथं आपला डीप नेक असल्यामुळे इथे ना आपल्याला जो शोल्डर उतार द्यायचा आहे तो गळ्याच्या साईडला द्यायचा आहे. म्हणजे इथे बघा इकडच्या साईडला आपल्याला 1/2 इंच एवढा शोल्डर उतार द्यायचा आहे अशा प्रकारे. इथे बघा अशा प्रकारे एवढा 1/2 इंच आपल्याला इकडं शोल्डर उतार द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपलं शोल्डर अजिबात गळत नाही. आता बघा बॅक पार्ट आपला तयार करून झालेला आहे. आणि ही जी गळ्याची पट्टी असते ती आपल्याला हुक आणि आय बनवण्यासाठी उपयोगी येते, त्यामुळे ती व्यवस्थित ठेवायची. आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची. तर पुढचा भाग आपला ओपन आहे. तर इथे बघा आता इथं आपण जो बॅक पार्ट आहे तो, आता पुढचा भाग ओपन असल्यामुळे इथं आपल्याला 1/2 इंच हुक आणि आयसाठी एक्स्ट्रा ठेवायचा आहे. तर इथे बघा असं 1/2 इंच आपल्याला पट्टीने एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे, जे हुक आणि आय पट्टी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर इथे बघा जिथं आपण लाईन ओढलेली आहे त्याच्यावर आपला जो बॅक पार्ट आहे तो जसा एकदम त्या लाईनवर सरळ असा ठेवून घ्यायचा आणि जसा आहे तसंच आपल्याला चारही बाजूने त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता पूर्ण मार्किंग झालेलं आहे आणि जिथं गळा आहे तिथं पण आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला पुढचा मुंडा आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आपण 6 इंचावर मुंड्याचं मार्किंग केलं होतं, त्याचप्रमाणे पुढच्या पार्टला पण इथं आपल्याला 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार देताना हा जो पाठीमागचा आपला जो मुंडा आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच आतमध्ये घेऊन इथं आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे अगदी परफेक्ट असा आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला चेक करायचं की आपण जो आकार दिलेला आहे तो म्हणजे मुंड्याचं जेवढं माप आहे त्यानुसार आपला परफेक्ट आहे का नाही ते. तर इथे बघा आता पुढच्या गळ्याचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर पुढचा गळा इथं मी 6 इंच घेतलेला आहे आणि खाली 2.5 इंच अशा प्रकारे गळ्याचं माप टाकलेलं आहे आणि त्या पुढच्या गळ्याचं मी इथं शेप देऊन घेतलेला आहे. आता इथे बघा खालून आपल्याला जे योकपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे ते इथं 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे.
तर इथे बघा मी सरळ लाईन अशी आखून घेतली. नंतर आता पुढच्या साईडला आपल्याला 1 इंच वरती जायचं आहे आणि 4 इंच इथं मार्किंग करून आपल्याला इथं योगपट्टीचा शेप द्यायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे परफेक्ट असा योगपट्टीचा शेप द्यायचा आहे. नंतर जो मधला डॉट आहे तो त्या 4 इंचावर दोन्ही साईडला पाऊण इंच, या साईडला पाऊण इंच आणि त्या साईडला पाऊण इंच असं मार्किंग करून घ्यायचं. आणि जो आपला टक्स पॉईंट आहे तो वरून आता 9.5चा आपला ब्लाऊज आहे तर त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 10.5 इंचावर आपण इथं टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि इथून मधला डॉट आपण तयार करून घेतलेला आहे. आता जो पुढचा आपल्या होकाई पट्टीचा डॉट आहे तो जी पट्टी शिल्लक राहिली असेल त्याचा बरोबर हाफ करून इथं 2.25 इंचाचा इथं आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे आणि पूर्ण जो टक्स असेल तो अर्धा इंचाचा असेल. आता ह्या दोन्ही टक्समधलं माप मोजून घ्यायचं आणि बाकीच्या दोन्ही पण टक्समधलं जे अंतर आहे ते 3 डॉट मधलं अंतर सेम असलं पाहिजे. इकडं 2 भरलं तर साईडच्या डॉटला पण आपल्याला 2च घ्यायचं आहे. ते बघा खालून मी 2 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि हा तिसरा डॉटचा आपला जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. ते बघा अशा प्रकारे तिसरा डॉट पण तयार झाला आणि चौथा जो डॉट आहे तो आपल्याला मुंड्याच्या तिथून बरोबर मधून घ्यायचा आहे. तो डॉट जो आहे तो आपल्याला 3 किंवा 3.5 इंच एवढा येतो. आता ते कमी साईज असेल तर 3 इंचाचा आणि हेवी साईज असेल तर 3.5 इंचाचा येतो. तर इथे बघा आता योगपट्टीला शेप देताना इथं जो मधला आपला डॉट आहे तिथं थोडासा 1-2 लाईन एवढं खाली घेऊन आपल्याला इथं योगपट्टीचा परफेक्ट असा शेप द्यायचा आहे आणि फिटिंगच्या साईडला अर्धा इंच वरती जाऊन आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथं शेप द्यायचा आहे. आणि पाठीमागच्या साईडला पण इथं आपण अर्धा इंच कमी केलेलं असतं त्याच्यामुळे आपलं दोन्ही जे पार्ट आहेत ते समान राहतात, कमी जास्त होत नाहीत. तर आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे आणि योगपट्टी जी आहे ती मी सेपरेट काढणार आहे कारण इथं मला स्लीव्ज पण काढायचे आहेत. जर तुम्हाला छोट्या स्लीव्ज असतील तर इथेच तुम्ही खालच्या साईडला अजून 1 इंच वाढवून जशी आहे तशीच योगपट्टी तुम्ही इथं कटिंग करू शकता. म्हणजे खाली जी योगपट्टी आपली शिल्लक आहे त्याच्यातच आपल्याला 1 इंच ॲड करायचं आणि योगपट्टी काढायची आहे. तर इथे बघा आता हा जो पुढचा पार्ट आहे तो आपला पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे. आता सगळ्यात अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊया. म्हणजे जरी कपडा कमी पडला तरी योगपट्टी आपण दुसरीकडे काढू शकतो. तर आधी बाही कटिंग करूया. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं असतं. तर जेवढी पण बाही असेल त्याच्यात 1 इंच ॲड करून आपल्याला बाहीचं माप टाकायचं. तर इथं 9 इंचाची बाही होती ती इथं मी 10 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जी कॅप हाईट आहे ती 3.5 इंच घेतलेली आहे. आणि तुम्हाला बाहीचं कटिंग परफेक्ट पद्धतीने बघायचं असेल तर त्याचं व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. अगदी परफेक्ट डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की बाही कशा प्रकारे कटिंग करायची ते. तर इथे बघा बरोबर मुंड्याचा अर्धा घेऊन तिथं मार्किंग केलेलं आहे आणि इथं त्याचा मध्य काढून दोन्ही गॅपमधलं अंतर पाऊण इंच येईल एवढं आपल्याला मार्किंग करायचं आहे. म्हणजे वरच्या साईडला 3 लाईन आणि खालच्या साईडला 3 लाईन अशा प्रकारे इथला जो आपण मधला पॉईंट काढला होता तिथं एवढं अंतर ठेवायचं आहे. आणि व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि बायसेप जेवढा आपला होता 6.5 इंच होता तर इथं 6.5 इंच मार्क केला आणि दंडगेर होता 5.5 इंच. तर त्याप्रमाणे मी इथं मार्किंग करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे साईडला थोडा कपडा कमी पडलेला आहे तर नंतर आपल्याला इथं जॉईंट द्यायचा आहे. 2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी ठेवलं होतं तेवढाच आपल्याला इकडे साईडला जॉईंट द्यायचा आहे 2 इंचचा. तर सगळ्यात अगोदर आता आपण बाही कटिंग करून घेऊया आणि लगेच आपल्याला इथं जेवढा जॉईंट लागणार आहे तेवढा कपडा पण लगेच इथं आपल्याला काढून घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा अशा प्रकारे मी एक पट्टी काढून घेतली आणि लगेच इथं आपल्याला साईडचा जो जॉईंट आहे तो काढून घ्यायचा. आणि आता जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा पण आकार कट करून झाला. आता योगपट्टी कट करून घेऊया. तर इथे बघा कपडा शिल्लक राहिलेला आहे म्हणून ही जी योगपट्टी आहे त्याच्यातच मी खाली 1 इंच मार्क करून इथे मी योगपट्टी कटिंग करून घेणार आहे.
तर इथे बघा आता योगपट्टी पण आपली कटिंग करून झालेली आहे. सगळे पार्ट कट करून झालेले आहेत. बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, हात आणि योगपट्टी एवढे सगळे पार्ट कटिंग करून झाले. आता हे जे पार्ट आहेत ते आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा तुम्हाला मी एकदा दाखवते. इथं जो मधला डॉट आहे तो बरोबर आपण 1.5 इंचाचा घेतलाय तेवढाच घ्यायचा आणि पूर्ण जे आपलं ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो. खाली 1 इंच वाढवलेलं असतं ते इथं आपल्याला वरच्या पार्टला जोडायला अर्धा इंच आणि खालच्या साईडला शिलाई मारायला त्याला अर्धा इंच जातं. त्यामुळे आपले जे पुढचा भाग आहे तोही कमी होत नाही आणि परफेक्ट असा आपला पूर्ण ब्लाऊज बनवून तयार होतो. आणि ते इथे बघा अशा प्रकारे हे पूर्ण पार्ट आहेत आपले. आता हे पार्ट आपण फ्रंट पार्टवर ठेवून कटिंग करून घेऊया. ओके. तर इथे बघा हा ब्लाऊज पीस आहे. तो ब्लाऊज पीसची घडी आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे ब्लाऊज पीस ठेवला. आता सगळ्यात अगोदर आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. नंतर त्याच्या साईडला जो पुढचा भाग आहे तोही व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि साईडला इथे आपल्याला योगपट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि इकडच्या साईडला आता बाही ठेवून पूर्ण याची आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण आपली 38 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आणि आता दुसऱ्या पार्टमध्ये मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे याचा सेकंड पार्टचा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग करून झालेला आहे. याचा सेकंड पार्टचा व्हिडिओ स्टिचिंगचा असेल.